तर नमस्कार मराठी पब्लिक, कशात तुम्ही सगळे येते यार. फायनली ती व्हिडिओ आलेली आहे ज्याची तुम्ही सगळे वाट बघत होते, ज्यामध्ये आपण करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी. आणि या व्हिडिओमध्ये फुल धमाल करणार आहे, फुल झकास एकदम फुल एन्जॉय करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा यार, मराठी यूट्यूबरला सपोर्ट करा आणि व्हिडिओला पण एक लाईक देऊन द्या. मी या व्हिडिओवर ठेवतो फक्त 1000 लाईकचा टार्गेट. आणि मला माहिती आहे मराठी पब्लिक काही मागं पुढं बघणार नाही आणि करून दिल्या यार 1000 लाईक करून द्या. आता काही लोक म्हणतील की यार 19 फेब्रुवारी तर गेली, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर गेली, आता तू का सेलिब्रेशन करतोय. तर विषय असा आहे की ना मला व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नव्हता यार. आणि एक व्हिडिओ म्हणजे 10-15 मिनिटाची जरी व्हिडिओ बनवायला वेळ काढला ना तर जवळपास 2 ते 3 तास मला हे सगळं काम करावं लागतं. तेव्हा कुठं जाऊन ती 10-15 मिनिटाची व्हिडिओ बनते. तर असं सीन आहे. आणि म्हणून मग ते कॉलेज वगैरेचं पण थोडं काम होतं. आता मी सध्या माझं एज्युकेशन संपायवर आहे, मग त्यासाठीच मग मला कॉलेजकडे पण लक्ष द्यावं लागतं ना. म्हणून मग आता जशी कशी व्हिडिओ बनलेली आहे आणि आता मग मी तुमच्यासमोर आणलेली आहे आता. आणि जर तुम्ही आपले जुने कार्यकर्ते असाल तर तुम्हाला माहिती असेल की मागच्या व्हिडिओमध्ये आपण काळेपेरी आयलंडला गेलो होतो, ज्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला ज्याला आपण लाल चंदन दिलं होतं ना, विकलं होतं, तो बोलला की त्याच्यातलं जे 10 किलो लाल चंदन ते नकली म्हणे. मग यार विषय असा आहे की तो मोठा मॅटर झालेला आहे, तो थोडंसं सॉल्व करायला गेलो होतो पण काही सॉल्व झालं नाही. आणि त्यांनी आपल्याला एक काम दिलं म्हणजे तो देणार आहे की त्यांनी आपल्याला 2 चान्स दिले होते की एकतर तो माझं सांगितलेलं काम कर, नाहीतर जे 10 किलो जे लाल चंदन आहे ना ते आम्हाला वापस कर. आता चंदन तर आपल्याकडे आहे नाही, पण मग आता बघावं लागेल की तो नेमकं आपल्याला काय काम सांगतो. मग त्यांनी आपल्याला कळवायला लावलेलं आहे. मग आता थोडंसं ड्रायव्हर त्याच्यासोबत मी बोलतो आणि मग पुढचं मी त्यांना सांगणार आहे. सध्यापुरता हा मॅटर मी सध्या शांत ठेवतो, कारण मला आज खूपच मोठं असं सेलिब्रेशन करायचं आहे, तुम्हाला पण माहिती आहे. म्हणून तो जो कांड आहे तो आपण नंतर 2-3 व्हिडिओ पुढच्या याच्यामध्ये बघू, कारण मला ड्रायव्हरशी बोलायचं याच्यामध्ये की नेमकं हे झालं कसं काय. आणि आता मी पोलीस स्टेशनमध्ये चाललो आहे, कारण जसं की तुम्हाला माहितीच असेल मागच्या व्हिडिओमध्ये जिमी हरवला होता आणि त्याच्यावाली कंप्लेंट आपण पोलीस स्टेशनमध्ये लिहायला गेलो होतो. तर पोलिसांनी त्याला शोधलेलं आहे आणि त्याला खूपच मारलं यार पोलिसांनी. तर असा सीन झाला आहे. 1 मिनिट, हा कार्यकर्ता कट मारून जाऊ राहिला, मला देऊ का तुझे का रे. सध्या महत्त्वाचं काम आहे म्हणून शांत आहे मी, नाही तर काय यार बिनकामाचे लफडे घालतात. तर तो जो जिमी आहे ना त्याला कोणतरी मारलं यार असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं, लेस्टरला सांगितलं. मग लेस्टरचा फोन आला होता, तर आता मी तिकडंच चाललो आहे. पण जिमीला मारलं कोणी हे कोणालाच माहिती नाही. पोलिस पण त्याचा शोध करत आहे. पोलिस बोलले की म्हणे करूया म्हणे आपण, सध्या त्याचं शोधकाम करायचं आहे, शोध मोहीम लावायची आहे. पण भाई खरं सांगतो, जिमीला ज्यांनी मारलं असेल ना तर आयुष्यपत त्याची लई वाट लावली ना, तर मग आपलं पण नाव पण मायकल भाऊ पाटील नाही भाई. हा ना यार, म्हणजे मायकल भाऊच्या पोराला मारलं त्यांनी, मग काय करायचं, शांत बसायचं काय यार आपण, नाही तर काय. इथं यार इथंच कोणतं तरी पोलीस स्टेशन बोलला तो लंगड्या, आणि साला इथं कुठं मला पोलीस स्टेशन तर दिसत नाही आहे. पण याने मला लोकेशन पण पाठवलं नाही ना यार, मला कळत पण नाही पोलीस स्टेशन आहे कुठं. तो लंगड्या इथंच कुठं तरी. हे बघा, हे LSPD हे वाईनवूडचं पोलीस स्टेशन. ओके इकडे. ओके भाऊ थांब रे, टर्न मारू दे मला. अरे दम 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 हलो गे. हे बघा समोरच्या बाजूला लेस्टर पण उभा आहे आणि महाराष्ट्र पोलीसची गाडी उभी रे. वा भाऊ बाजूला सरक नाही यार. अरे म्हणजे तुम्ही लफडेबाजी करता आणि ते पण पोलीस स्टेशन समोर, लाज वाटते का. हां ते लेस्टरची गाडी पण येते की तिकडे लाल रंगाची. बाकी इथं याचं बोलणं चालू आहे वाटतं. हे वाईनवूड पोलिसांचे कपडे वेगळे आहे रे, ते लॉस सॅन्टोसचे वेगळे तिकडच्या पोलिसांचे कपडे है ना. ओके तर मित्रांनो, आता लेस्टर बोलला की म्हणे जिमीला पोलिसांनी शोधलेलं आहे आणि जिमीला सुखरूपपणे थोडंसं काहीतरी ना तर खूप लागलं आहे म्हणे. तो हॉस्पिटलमधून त्याला डायरेक्ट इकडं घरी सोडून दिलेलं आहे आपण, म्हणजे पोलिसांनी सोडलं आहे होते. आणि आता बघायला जातं यार जिमीला नेमकं किती लागलं आहे, जर का भाई जास्त काय झालं असेल ना. आणि लेस्टर बोलला की म्हणे आपण नक्की काहीतरी करू म्हणे या लोकांचं. पोलिस पण बोलत आहे की म्हणे ज्यांनी पण मारलं असेल त्याला नक्की धरू आपण. बाकी मला आता वाटत नाही पोलिसांकडून काय होऊ शकेल. बाकी महाराष्ट्र पोलीस आता भाई नक्की काहीतरी करतील, करा म्हणा यार, मी सपोर्ट करतो भाई तुम्हाला. नक्की काहीतरी कांडच करून टाकू त्या मग त्या कार्यकर्त्याचा. जे पण असे लोक काहीतरी भाईगिरी करतात ना, आपण नॉर्मल लोकांवर अत्याचार नाही करत यार. आपण एक असं आहे, जे आपल्यासोबत वाईट वागले ना आपण त्यांना धरतो, फक्त कोणी वागायला नको आपल्यासोबत. ओके बाकी मजा नाही रे याच्याशिवाय. चल रे भाऊ, आता मग मी एक काम करतो. आता लेस्टरची त्याची गाडी आहे, तो त्याच्या गाडीने जाईल, मी तर माझ्या गाडीने जाईल इकडं. मला आता आधी घरी जायचं आहे की बघायचं आहे इथे जिमीची हालत काय वगैरे. तर चल रे लेस्टर. याला चालता येत नाही, याची काठी कुठे आहे रे. वयाच्या एकदम लवकर हा भाऊ कार्यकर्ता लंगडा झाला नाही का बिचारा. ते पोरीला उडवशील, थांब. मी बोललो बरं का, तू उडवशील म्हटलं, उडवलंच नक्की. अरे ती मुलगी ते पोलीस स्टेशनच्या समोर पडली भाई, ती रॅक पळून गेली ना यार, काय खरं नाही.
कुठे आता मला इकडं जायचं आहे. इकडं हा एकदम हा जो रस्ता आहे ना हा एकदम सरळ माझ्या घराकडे जातो. काहीच म्हणजे कुठं टर्न वगैरे मारायची गरजच नाही. पण मला इथल्या लोकांना मारायची खूप गरज आहे यार. इथे जे लोक ना एवढे नालायक लोक आहे ना. बघा आता मी एकदम इज्जतीत जात होतो का नाही, त्या कार्यकर्त्यांनी त्याची रेंज रोवर एकदम मध्ये घातली. एक मिनिट, ती बाईकावर मला आवाज देऊ राहिली. पण जाऊ दे, मरू दे. आता मी माझी गाडी पळत अशी इकडं पळतो आणि इकडं मस्त पाऊस वगैरे पण पडतोय रे. मस्त एकदम वातावरण एकदम झकास झालेलं आहे. आपली गाडी पण अशी चमकती आहे. मी असा मोडपॅक यूज केला ना रे, त्याची ग्राफिक्स अशी वाढवली मी GTA 5ची. मोडपॅकचं नाव काहीतरी आहे, नॅचरल व्हिजन इवोक म्हणून काहीतरी आहे. तो मोडपॅक मी सध्या इथं वापरतो आपल्या गेममध्ये. बाकी दीदीला लगेच मोबाईल दिसला का लगेच मी आल्यावर मस्त अशी आपण गाडी इकडं लावू. एकदम आरामात लावली रे भाऊ. हे गाडीचा नंबर यार मला असं डोक्यात खटकतो यार. मला गाडीचा नंबर बदलावा लागेल इकडं. चल रे नाना, मस्त असं आपण वाईल्ड कार्ड एंट्री मारली. आणि सीन काय झालं इथं, पत्र भेटलं याला आणि त्या अर्धा गल्ला सुचता इथं. काय लोचात आलं रे, मायकलचा चेहरा असा का बदलला. पण नक्की त्या पत्रामध्ये काहीतरी लिहिलंय आणि घरामध्ये कोणी दिसत पण नाहीये. अरे रे काहीतरी झालं यार. ओके, तर यार मित्रांनो, मायकलची फॅमिली त्याला सोडून गेलेली आहे. आई शपथ. आणि यार कारण एवढं आहे की त्याला ते मायकलच्या बायकोला असं वाटतंय की जिमीला मारलं ना तर ते मायकलमुळे मारलंय. कारण जिमीला मायकलची पण अशी काहीतरी कामं असतात ना मारामारांचे. मग हिला मायकलच्या बायकोला असं वाटतंय की त्याच्या याच्या मारामारांच्या कामामुळे माझ्या फॅमिलीवर काही प्रॉब्लेम येऊन जाईल. माझी फॅमिली कशावरून यार, तिथं मायकलची पण फॅमिली ना राव. इथं भाई आपला मायकल भाऊ एकदम असा उदास बसला रे. एक म्हणजे आपण आज एवढं भारी काम करणार होतो, जयंती साजरी करणार होतो आणि त्याच्यामध्ये असा एकतर ह्याचा दिवसच खराब आहे यार. काय झालं काय माहिती. माझे बँकेचे $2000 पण गायब झाले. $2000 प्लस ती गाडीसुद्धा. इथं जिमीची गाडी पण नाही आहे, अमेंडाची गाडी पण नाही दिसत आहे. इथं आहे का माझी गाडी कुठे पण. हां अच्छा, इकडे आहे का. ते विचार करतो म्हटलं माझी गाडी घेऊन गेली का. आणि यार त्यांनी पत्र लिहून ठेवलं होतं की म्हणे जर तू सुधारला नाही ना मायकल तर आम्ही वापस येणारच नाही म्हणे. आणि त्यांनी मायकलला सुधारण्याचा चान्स दिलेला आहे. पण कसं काय यार, ह्या जगामध्ये राहायचं आहे, थोडा हरामीपणा करावाच लागेल यार. हे शक्य नाही आहे. पण जिमीचा मेसेज आला बघा काय, यू गॉट वेअर द पॉप्स टू मीच. काय खरं नाही यार. ते इंग्लिश या दुनियाभरच्या मराठीमध्ये करा ना यार. तुम्ही काय माणसं आहे, इंग्लिशमध्ये नका करू रे. मराठी यूट्यूब चॅनल आहे यार. तुम्ही मराठीमध्ये गेमिंग करतो आपण तर मग मराठीमध्ये मेसेज वगैरे टाका ना. मराठीमध्ये बोला, ए भाऊ कसा आहे, काय आहे, बरं आहे ना, असं बोला ना यार. तुम्ही काय माणसं आहे. भाईंनी तर बघा फोटो पण फेकून दिलेला आहे. मायकलच्या आणि त्याच्या बायकोच्या लग्नाचा फोटो आहे. इकडं मायकलच्या पूर्ण फॅमिलीचा फोटो आहे. मायकलच्या पोरीचा पण फोन आला. काय म्हणते ट्रेसी. ही ट्रेसीला फुल संताप आलेला आहे राव. यार काय बोलणं चालू आहे यांचं वालं. बोलले थोडंसं यांच्याशी, मग तुम्हाला सांगतो की काय बोलणं चालू आहे. ओके बघा, मायकल म्हणतोय की भेटायचंय म्हणे मला तुला, असं सोडून जाऊ नको यार. मायकलची पोरगी आहे यार ती. बापलेकीचं जे नातं असतं ना यार, खरं म्हणजे गेमिंग जो गेम्स असतात ना यार, लोक म्हणतात गेम खेळून लोक पागल होतात यार. बाई गेम पण आपल्याला काहीतरी शिकवतो माहिती का, खूप काय यार. काय बोलावा आता, जाऊ दे आता. थोडंफार तरी सुधारावं लागेल. मायकलच्या फॅमिलीला आपल्याला परत आणायचं आहे. असं मायकल एकटाच राहू शकत नाही यार. खूपच वाईट झालेलं आहे. आणि हे झालेलं आहे हे त्या हरामी कार्यकर्त्यामुळं. तो जो ज्यांनी मारला ना जिमीला, आता जिमीनी पण थोडंसं काहीतरी मारलं असेल म्हणून त्यांनी काहीतरी केलं ना. बिना कामाचं कसं काय होईल. पण मायकलचा त्याच्यामध्ये काही दोष नव्हता. सगळा दोष तो जिमीचाच होता. जिमीनेच त्या कार्यकर्त्याला मारला असेल की, आणि म्हणून त्यांनी परत बदला घेण्यासाठी आणि जिमीला मारलं. मग पण जाऊ दे आता, करू काहीतरी. आणि आता देवचा फोन आला होता. देवनी सॉरी काय नाव त्याचं, ते देवचा सोबत राहत नाही तो FIBचा कार्यकर्ता, तर त्याचं नाव पण विसरून जातो यार मी. काय नाव आहे इथं शोधू का त्याचं नाव काहीतरी. स्टीव आहे त्याचं नाव. हां ओके, स्टीव नाव आहे. तर तो कार्यकर्ता बोलला की एक महत्त्वाचं काम आहे म्हणे.
आता ते आपल्याला भेटायला जायचं होतं त्याला, पण ते शक्य झालं नाही तिकडं. तो बोलला की म्हणे जिकडं येतोय ना तिकडंच आपलं काम कर म्हणे. तर विषय असा आहे की एक बिझनेसमॅन आहे आणि त्या बिझनेसमॅनची सध्या त्याच्यावर ना खूपच असा डोक्यावर केस चालू आहे त्याच्यावर. म्हणजे तो पण आपल्यासारखाच आहे बा, 2 नंबरचे धंदे करणारा. आणि तो कार्यकर्त्यावर सध्या केस चालू आहे आणि त्या कार्यकर्त्याला आपल्याला वाचवायचं आहे. ए हरामी, तुमच्या नाण्याची टांग झाली, तुम्ही मला बंदुकीने मारून राहिले. यांच्या शपथ, यांच्या अभ्यान करावं लागेल मला. 1 मिनिट. ए दलिंदर, हे इथले लोकांना बंदुकीचा आवाज एवढे घाबरून जातात. मर 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 नालायक. आई शपथ, यांनी माझ्या गाडीची वाट लावली रे. ठीक आहे वाट लावली, ठीक आहे, पण तुम्ही मला मारू कशाला राहिले? बंदुकीने मारताय तुम्ही. तर फुटले रे भाई, आता तुमचा गेम वाजला. मॅटर झाला आता इथं दुनियाभरचा. कुठे गेले? अरे मी फक्त भेट रे, तू तुला बॉम्बने नाही उडवलं ना तर माझं पण नाव मायकल भाऊ पाटील नाही, पाटीलचे नाव घेतलं आहे तुम्ही. कुठे गेला? यांच्या नानाची टांग यांच्या तर गायब. चालेल एकदा भेटू. तुम्ही मला कळलं ते बायकर गँगचे कार्यकर्ते होते, ते त्यांच्या गाडीवरनं कळालं आणि त्यांच्या गाडीवर एक चित्र पण होतं. परत दिसाल तुम्ही. तुमचे नाही तिथं तंगडे तोडले ना तर नाव नाही माझं मायकल भाऊ, बदलून टाका डायरेक्ट नाव. काय बघू आता पुढं भेटलं तर जाऊ दे. तर त्या स्टीवने आपल्याला एक काम दिलं आहे. स्टीव बोलला की म्हणे ना एक लोकेशन डिसाईड कर, ज्या लोकेशनवर आपल्याला एक चांगलं काम करायचं आहे म्हणे. ओके. आणि तो जो एक बिझनेसमॅन आहे त्याचे 2 नंबरचे धंद्यावर त्याचे सध्या केस चालू आहे आणि आज त्याचा कोर्टचा निकाल आहे. आणि जर त्याचे जे सबूत आहे ना, जे प्रूफ आहे ते जर कोर्टासमोर आले तर तो जेलमध्ये जाऊ शकतो आयुष्यभर. आणि त्याची सगळी प्रॉपर्टी जी आहे ती सरकारला निघून जाईल, सरकार घेऊन गेल त्याची सगळी प्रॉपर्टी. म्हणून तो कार्यकर्त्याने आपल्याला एक काम दिलेलं आहे. FIB वाल्यांनी सगळा हा गेम केला होता त्या कार्यकर्त्याचा. आणि आपला हा जो स्टीव, हा जो मित्र आहे ना भाऊ, मी काय केलं नाही रे. म्हटलं का मी त्या कार्यकर्त्यांना मारलं म्हणून मागं पोलीस लागली. जाऊ दे, कुठल्या कुठे टपक तयार आहे. तर तो स्टीव काय बोलतोय की म्हणजे त्या कार्यकर्त्याला आपल्याला वाचवायचं आहे, म्हणजे त्याला जेलमध्ये जाण्यापासून वाचवायचं आहे. आणि त्याचे जे प्रूफ आहे ते पोलिस काय करत आहे की एका गाडीमध्ये घेऊन जात आहे म्हणे. त्या गाडीमधून ते सगळे डॉक्युमेंट्स जे काही प्रूफ आहे जे पण असतील ते काहीतरी 7-12 उतारा, तर ते आपल्याला घेऊन यायचं आणि त्या कार्यकर्त्याला परत द्यायचं आहे म्हणे पोलिसांच्या हातातून. तर भाई थोडासा काहीतरी मोठं काम तर होऊ शकतं यार हे, आणि थोडं रिस्की पण आहे. बाकी करू आपण प्रयत्न. आणि मला डोंगरांवर जायचं आहे म्हणून त्या तिकडं डोंगरावरून थोडंसं सिक्रेटली बोलायचं आहे वाटतं. इकडं येऊ शकतो का? ए हरिण सल्लू भाई म्हणेल बरं का मी भाई बाजूला. अबे इथं ओके गेटवे मार्क आपल्याला करायचं आहे. तर काय करायचं, कोणाला फोन लावायचा आहे रे? ट्रेवर नानाला फोन लावू का? फ्रँको भाऊला लावतो. चला फ्रँकलिनला सांगतो, कारण तिघं मिळून काम करायचं आहे. तो बोलला की म्हणे खूप रिस्की काम आहे म्हणून 3-4 जण मिळून राहिले काम केल्यानंतर मग सोपं पडेल. म्हणजे असं प्लॅन करायचा आपल्याला एक चांगला असा. ओके. आणि ना आपण ट्रक्स पण चोरले होते वाटतं, काहीतरी 2 ट्रक चोरले होते. आणि मग त्या ट्रक एक कचरा गाडीचा ट्रक होता आणि एक होतं काहीतरी होतं यार, ते कोणता ट्रक होता तो, त्याला चोरलं होतं आपण. आणि त्यांच्या दोघांच्या मदतीने आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. तर बघा स्टीवचा पण फोन आला मला आता. आणि ओके तर ठीक आहे भाऊ, काम करायला तयार आहे आपण, काय हरकत नाही. बाकी पैसा भेटत असेल तर कोण करणार नाही यार, पैसा भेटतो नाही, टेन्शन नाही घ्यायचं. चल बोलणं वालणं याचे बडबड बंद करो यार तू. तर काय विषय नाही, मी पोचलोय त्या ठिकाणावर ज्या ठिकाणी आपलं हे मिशन स्टार्ट करायचं आहे. आणि आपल्याला स्टीव आणि देव यांनी बोलवलेलं आहे. बाकी ते ट्रेवर वगैरे पण आला असेल का तिकडं? ट्रेवरला पण बोलवलं आहे, फ्रँकलिनला पण बोलवलेलं आहे. आणि आपण मास्क वगैरे पण चोरले होते बघा मागच्या 2-3 व्हिडिओमध्येच. जे मास्क वगैरे विकत घेतले होते ना आपण ट्रेवरच्या मदतीने. ट्रेवर घ्यायला गेला होता मास्क, म्हणजे ते चेहरा वगैरे नको दिसायला. जे पण आपण डॉक्युमेंट्स चोरणार आहे, जे प्रूफ जे आहे, कोर्टामध्ये जाण्याच्या आधी आपल्याला त्या गाडीला धरायचं आहे म्हणून त्या गाडीची आपल्याला वाट लावायची आहे. तर चला यार, आता ही बघा ही टो ट्रक पण चोरली आपण. आणि इकडचे वाटतं, चला काय हरकत नाही. कॉन्व्हिएटोन एक्सपोर्ट साला मला लवकर यायला लावलं आणि हे दलिंदर लोक उशिरा येऊ राहिले. हा काय खरं नाही यार. स्टीव नाही आला इथं. स्टीव तर बोलला म्हणजे जायचंय म्हणजे तिकडं भेट. अरे मी मला इकडं बोलवलं आणि असं प्लॅन समजवण्यासाठी बोलवलं असेल. ओके. तर मायकल भाऊ इकडं प्लॅन समजवतोय की कसं काय करायचंय. चल काय हरकत नाही भाऊ.
समजो समजो. ओके बस. तर प्लॅन एकदम सिम्पल आहे. थांबा यांचं बोलणं होऊ द्या मग सांगतो. ओके तर प्लॅन एकदम सिम्पल आहे की काय करणार आहे की सगळ्यात आधी ज्या लोकेशननी जो ट्रक आहे ना तो जाणार आहे आणि आपल्या लोकेशन पण माहिती आहे. जो FIBचा कार्यकर्ता आहे ना तो आपला स्टीव, तर त्याला माहिती आहे सगळं की ती गाडी कोणत्या ठिकाणावर कोणत्या रस्त्यामधून जाणार आहे. तर त्या रस्त्यामध्ये आपल्याला रस्ता ब्लॉक करायचा आहे आधी. हा जो ट्रक आहे ना आपला जो घंटा गाडीचा ट्रक, त्या ट्रकच्या मदतीने रस्ता ब्लॉक करायचा आहे आणि मग पाठीमागून त्यांच्यावर हल्ला करायचा आहे. ओके म्हणजे ते पुढे जायला नको. आणि ह्या बॅगीमध्ये काय आहे रे? ओके कपडे का बास. ये माकड मुकडचे आपण घेतले होते नाही का? हा इकडचा तर फ्रँकलिन असेल हिरवावाला. आणि हा बघा हरकतवरनं कळून गेलं जो आता हा जो गेला ना हा ट्रेवर आहे त्याच्या हसण्यावरनं. आणि तो ट्रक फ्रँकलिन घेऊन चालला वाटतं आणि ट्रेवरने काय घेतलं नाही का त्याचावाला खटारा ट्रक घेतला. आपला भाऊ मायकल भाऊ पाटील आता घेणार आहे आपला घंटा गाडीवाला ट्रक. गाडी आली घंटा गाडी आली. ओला कचरा अशा गाड्या आपल्या भारतात ठोकू नको रे. आमच्या नाशिकमध्ये अशीच घंटा गाडी यायची नाही का, जी म्हणजे असं छोटी बोलेरो येते मग बाकी मागं आवाज वाजतो. गाडी आली ओला कचरा सुका कचरा. मस्त गाणं येते सकाळ सकाळी वाजतं ते आम्हाला. जाऊ दे आता आपला जो ट्रक आहे ना तो पळवायचा इकडनं आणि ते लोकेशन इथं जवळपासच आहे यार. वाव म्हणून त्या स्टीवने आपल्याला इकडंच हे गाड्या लावून सांगितलं होतं वाटतं म्हणजे जास्त उशीर नको व्हायला. तर आता काय करायचं आहे इथं आपण आपला ट्रक जो आहे तो थांबवू. बाकी पुढचा प्लॅन असा आहे की गाडी आपल्याला आडवी लावायची. आता इकडनं बघतोय आता कोणी हा ट्रेवर आहे. ट्रेवर बघतोय कुठून गाडी येते. ही आहे का? ही बघा ही आहे ग्रुप 6. ही पोलिसांचीच गाडी म्हणजे एक प्रकारे. बाकी ही गाडी काय करते माहिती का असं म्हणजे कोर्ट वगैरेची चक्कर असतं ते बँकची पण अशा प्रकारची जी गाडी आहे. तर ह्यामधून आपल्याला ते डॉक्युमेंट्स चोरायचे आणि त्या कार्यकर्त्याला जाऊन ते द्यायचे. बाकी आता काय करतो ह्या लोकेशनला आहे ना आपला जो ट्रक आहे तो आपल्याला लावायचा आहे आडवा या रस्त्याला. नाही पुढे निघून गेलो मी. इथं लावायचं होतं पाठीमागं. बस कसं लावायचं आडवी लावायची का म्हणजे ते जायला नको ना का तिकडं. इकडं घे मस्त आरामात घे. अजून रिवर्स घे. बस लागली रे भाऊ आपलावाला जो ट्रक आहे. आणि तिकडनं गाडी आली. आता ही गाडी इकडं थांबेल आणि मग आपण तिला जोडून काढू. बोल्टिन सेक्युर. अरे अच्छा तो ट्रेवर तिकडनं तो ट्रक घेऊन आला का? उडवायचं आहे ह्या रॅम्पला ट्रकला आपल्याला उडवायचं. सिक्युरिटी ट्रक ही सिक्युरिटी ट्रक. चल 1 2 3 धप्पा. आईच्या गावात एकदम मूवी मधला सीन झाला रे. खतरनाक. हे मायकल भाऊने फायरिंग करणं सुरू करून दिलंय. 1 मिनिट अबे दमना याचा दरवाजा तर मला तोडू दे भाऊ. 1 मिनिट थांब. ग्रुप 6ची गाडी कोणी येत नाही भाऊ तिकडनं. अरे खाली नाही दरवाजाला बस लागलं. चल लांब पळ कवर घे. शाबास. आईच्या गावात त्याच्या मध्ये पण लोक अडकलेले. साला यांना काय वाटलं हे काय दलिंदर लोक. डॉक्युमेंट उचल भाऊ. फ्रँकलिन भाऊ डॉक्युमेंट नाही मायकल भाऊ आहे का? ओके उचल. आईच्या भाई पोलीस लागले भाई. मामू लोक आले. लागतील ना यार ऑब्विसली. आपण एवढा मोठा कांड केला पोलीस आपली काय आरती थोडी उतरवणार आहे. आता आले भाई फुल फायरिंग. आता इकडनं फुल राडा झालेला आहे. यांची मला वाट लावावं लागेल. बॉम्ब बी आहे का माझ्याकडं? बॉम्ब नाही भाई ग्रेनेड लॉन्चर आहे माझ्याकडे. का चला. अरे नाही रे मला ठीक आहे जाऊ दे. आता इकडं मायकलकडं डायरेक्ट मशीन गन आहे. ही मशीन गन भयानक आहे यार. असं म्हणजे 2-3 फायरिंग केली ना गाडी डायरेक्ट घूम होऊन जाते. चल मर येऊ नका झाले तुमचे असे टकले फोडल डायरेक्ट. एक पोलीस आपण ना यार फक्त काल 2 दिवसापूर्वी आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट लिहायला गेलो होतो मायकल भाऊचे म्हणजे मायकलचा मुलं हरवला त्याच्यामुळं. आणि आता जर चेहरा जर त्यांना दिसला तर भाई तर मग कळून जाईल त्यांना. म्हणून आपण इथं मास्क घालून आलेलो आहे. बरं झालं. ओके तर भाऊ चल पटकन
मार 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 मार. बस रे, शाबाश. अजून कोणी आहे का? सगळ्यात तिकडनं येऊ राहिले नाले. ए कुठून ये बस. चाल पळ पळ पळ. 1 मिनिट. नाही मेला का? कुठं आहे रे भाई? बरं झालं माझ्याकडं ते कवर घेतलेलं आहे मी, नाहीतर भाई मी तर मिळलोच असतो नाही का. हा कोण आहे रे? आपलाच आहे का? मर ना नाले का तू. तू लॉन्चर चालव ना दलिंदर. तू लॉन्चर का पण चालवत नाही आहे? हाय का इथं वरती कोणी? मला वरती जाऊ शकतो का मी? आई नाही यार, मला वरती जायचं होतं. वरतून थोडंसं मस्त मारलं असतं. एक तर वरतून हेलिकॉप्टर पण येऊन राहिले पोलिसांचे साले. हा काय सीन आहे? पुढं अबे इकडनं पण आले. ये यार तुमच्या नानी स्टांग यांचे ना अभ्यास करतो मी आता. मला कवरमध्ये यावं लागेल. माझं वेस्ट नको इकडं. बुलेट प्रूफ जॅकेट नको. तुझ्याला तू पुढे थांबला होता रे इथं. म्हणजेच उगवलं यार रे. चला आता 3 2 1 सोड. शाबास भाई. खत नाही नाही भाई इकडं नको. आपला कार्यकर्ता आहे हा आपला कार्यकर्ता आहे. नाहीतर मी मारलंच असतं त्यांना. आता फ्रँको भाऊ थोडासा ॲक्शन दाखवल आता. तर बघा आता फ्रँकलिन आपला कलवा भाऊ काय मस्त ॲक्शन दाखवतो. गाडी आली आणि आल्याच उडवलं. बस. टकले बंधू खूप आहे रे इथं. पोलिसांनी नसतं करून टकलेच लोक यार इथं. टकले लोक लय हरामी राहतात रे. लय अत्याचार करतात ते गरिबांवर. जाऊ दे आता मी काय करतो इकडं ना फुल फायरिंग वगैरे करायची. आणि आपल्याला काय करायचं आता स्नायपर्सला मारायचं आहे. म्हणजे जे पण स्नायपर घेऊन पोलिसवाले सुद्धा स्नायपर घेऊन मारू राहिले नाही का. कुठे आहे स्नायपरवाले? खालच्या बाजूला तर नसतील गॅरंटेड. इथं कोणी आहे का? हा आहे का? नाही. ओ वरती आहे. मर. अजून कोणी आहे का बेडा? स्नायपरवाले भाऊ आहे का? कुठं दिसता बरं? येतोय हा टकलो बंधू येतोय. नाही रे मेला नाही रे. मर. अजून एक येतोय. तू पण मर. स्नायपरवाले दादा दिसत नाही ना रे भाऊ. एकच होता ना. कुठं आहे? आईच्या सालेत. या वरती गेले कसं काय? जिना बिना आहे का तिकडे कुठं? काय हेलिकॉप्टरने सोडलं त्यांना? मरा साले तुम्ही इथं वरतून दनादन येऊ राहिले यार. हे पोलीसची पलटण अशी एवढी भयानक आहे नुसता लॉस सॅन्टोसमधली. 2-4 लोकांना मारण्यासाठी एवढे लोक येऊ राहिले लगेच. पण ते 2-4 लोक काय साधे सुधे थोडी आहे. मस्त फुटली रे गाडी. काय फुटली यार. त्या गाडीला आवड द्यायला पाहिजे नाही का. हेलिकॉप्टर आलं. चल एकच नंबर. झकास फुटला भाई. ते फायर इफेक्ट का मस्त दिसतो नाही का. एकदम रिअलिस्टिक वाटतोय गाडी फुटल्यावर एक जे दिसतं ना. ओके चल भाऊ आता. अरे चढ ना. आता हा कोणी फ्रँकलिन आहे का? ओके. या मास्क लावल्यामुळे ना कळत पण नाही यार की कोणतं कार्यकर्ता आहे. अच्छा तर ही गार्बेज ट्रक जी आहे ना ती आपल्याला इकडनं घेऊन जायची आहे. कारण आता ही पोलिसांना कळालेली आहे. आणि कळून जाईल की ही जो ट्रक आहे तो आता कंपन्या असतात ना रे कचरा उचलणाऱ्या. तशी ही गार्बेज ट्रकवरनं कळून जाईल की ही गाडी कोणी वगैरे चोरली होती आणि कुठं होती सध्या. मग ह्या गाडीला आपल्याला वाट लावायची. ह्या गाडीची आपल्याला म्हणजे फोडायची सध्या. आणि अशा नॉर्मल ठिकाणावर तर होऊ शक्य नाही आहे. कारण 4 चौकामध्ये फोडली तर मग लोकांना कळून जाईल इकडनं. आता ही जी गार्बेज ट्रक आहे ना आपल्याला मायकल भाऊनी एक लोकेशन दिलेली आहे. त्या लोकेशनला जायचं आहे आणि मग ही गार्बेज ट्रक तिकडं फोडायची आहे आपल्याला. तर चला आता हे गार्बेज ट्रक घेऊन जाऊ त्या लोकेशनला. बाकी या गाडीमध्ये गाणं लागलं असतं तर मजा आली असती रे. गाडी आली ओला कचरा गाडी आली घंटा गाडी. नाशिक महानगरपालिकेला स्वच्छता विभागाने सहकार्य करूया असे गाणं लागतं आमच्या नाशिकमध्ये. तिची घंटा गाडी आहे. कोणी आहे का नाशिकमधलं? सांगा बरं कमेंटमध्ये. नाशिकमध्ये कोणत्या एरियामध्ये राहतात? भेटायला नाही येणार. बाकी जेव्हा आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील ना मित्रांनो तेव्हा आम्ही फेस्टिवल पण करेल आणि आपला ग्रँड मीटअप पण करूया आपण की कुठं भेटूया आपण. ओके असं 2-3 शहरामध्ये करूया जसं की नाशिक पुणे मुंबई. तर अशा ठिकाणी बाकी करा तुम्ही 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण. मग तुम्हाला दाखवता आपला काय विषय आहे. आणि मित्रांनो ह्या व्हिडिओवर मी जास्त नाही फक्त 1000 लाईक्सचा टार्गेट देतो आहे. कारण आपण महाराजांची जन्मोत्सव इथं साजरी केलेला आहे ना यार. करून द्या यार. आपल्या मराठी मित्राला सपोर्ट करत जा. फक्त 1000 लाईक्स आणि जास्त नाही फक्त 100 ते 200 कमेंट्स करून द्या कशी वाटली व्हिडिओ. आणि अजून
कशाप्रकारे आपण मराठी गेमिंग इंडस्ट्री वाढवायला पाहिजे. मराठी गेमर्सला जेव्हा तुम्ही सपोर्ट करशाल तेव्हा आपली मराठी गेमिंग इंडस्ट्री वाढू शकते मित्रांनो. नंतर जिकडं तिकडं सगळीकडं यार हिंदीच गेमर दिसत आहे. जो मराठी माणूस आहे ना तो सुद्धा हिंदीमध्ये 4 पैशांसाठी हिंदीमध्ये काम करतो यार. हे चांगलं नाही वाटत ना. माझं जे चॅनल आहे ना ते आतापर्यंत 1,00,000 सबस्क्रायबरला ग्रो केलं असतं जर मी हिंदीमध्ये केलं असतं. कारण आपला जुना कंटेंट बघा तुम्ही कसा आहे, मग तुम्ही बोला. तर विषय काय माहिती का मी का नाही केलं, कारण मला माहिती यार आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण राज साहेबांना मानतो, मनसेला मानतो बाई बरं का. म्हणून मराठी माणसासाठी जो कार्यकर्ता लढतो झोडतो यार, तर मग त्याची रिस्पेक्ट नाही करणार तर कोण करणार मग. बाकी तुमची इच्छा यार, सपोर्ट करा, नाही केला काय हरकत नाही, व्हिडिओ बघून जा, काय हरकत नाही यार. बाकी यार ह्या दलिंदरांनी मला लोकेशन किती भयानक दिलं. नुसतं डोंगरदऱ्यांवर इतकं पुढं एवढं उंच ती समोरच्या बाजूला गाडी उभी आहे वाटतं. आणि ही गाडी कुठंतरी ऐकलेली वाटते मला. अय इथं मायकल भाऊची गाडी आहे. मायकल भाऊने आपल्यासाठी मस्त गाडी पण दिली यार. वा, 1 मिनिट मला गाडी लांब घेऊन जावं लागेल. मायकल भाऊ बोलला की त्या लोकेशनला जाय म्हणजे तिकडनं डोंगर दऱ्यावरून लांब यायला गाडी नाही ना रे इथं कुठंच, मग येण्यासाठी सोपं पडेल. बा चल ठीक आहे. तर आता ही ट्रक आपल्याला इकडं फोडायचं आहे. शाबास, अजून 1-2 लावून देऊ. मस्त रे. 3, 2, 1 बूम. आता कोणाला कळणार पण नाही की त्या कोणत्या गाडीच्या मदतीने आपण हा सगळा गेम केला आहे. एकच नंबर. तर आता ही गाडी घेऊन जाऊ आपण मायकल भाऊकडं आणि मायकल भाऊला त्याची गाडी परत देऊ. बाकी आता गाडी उतरवू कसं काय मी, उतरवायला पण जागा नाही. हे पण एकदम आरामात इकडनं उतरवू. चलो आरामात आराम. अरे भाऊ दीदी काय हरकत नाही, जाऊ दे. उडवलं नाही यार, बरं झालं. बाकी डोंगरदऱ्यांमधून गाडी चालवायला मजा येते रे एकदम. त्याच बाईक चालवलं तर भाई 1 नंबर यार. काय जका सॉलिड मजा येते नाही का बाईक्स वगैरे चालवायला. तर आता आपण आपली गाडी अशी बाहेर निघू आणि त्याचे डॉक्युमेंट्स आपण चोरले ना यार, ते पण आपल्याला त्याला द्यायला जायचं आहे त्या कार्यकर्त्याला. कारण त्याला जेलमध्ये जाण्यापासून आपण त्याला वाचवलं आहे. तर मग काही थँक्यू वगैरे तर म्हणेल यार तो. ओके, थँक्यू म्हणजे काय की थोडं वेगळ्या प्रकारे थँक्यू. काय पैसा वगैरे गाडी बंगला काहीतरी दे म्हणा यार. गरिबीची परिस्थिती चालू आहे यार सध्या. 1 रुपये खायला पैसे आहे रे. इतकी पण दलिंदर नाही आले आपण. हाय यार, काही गोष्टींना पैसा नाही भेटते. बाकी जर तुम्हाला आपले GTA 5चे मॉडेल्स जर विकत घ्यायचे असतील ना मित्रांनो, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. GTA 5चे खूप सारे मॉडेल्स आहेत. त्याचबरोबर मी वेबसाईट पण लॉन्च करतो आहे. वेबसाईटला खर्च लागतो यार थोडासा, म्हणजे 30-40 हजार रुपयाचा खर्च लागतो आहे वेबसाईटला. तर तोच प्रॉब्लेम, नाहीतर मी आतापर्यंत करून दिला असता ज्याच्यामध्ये तिने तुम्ही आपले GTA 5चे 3 मॉडेल्स विकत घेऊ शकले असतात. जर घ्यायचं असेल तर मग इंस्टाग्रामला मेसेज करा. ओके. आणि इथं आलो आहे आपण तिचे डॉक्युमेंट्स द्यायला त्या कार्यकर्त्याकडं. बाकी याची सिक्युरिटी रे भाई, इथं सिक्युरिटी पण टाकली यार. अरे माझा आणि टाकल्या लोकांचा काय जीवनाचा काय नाता काय संबंध आहे का रे, तेच कळत नाही यार. हा आहे का तो नालाय का गेम खेळू राहिला इथं, तुझ्यावर पोलीस केस लागली आहे. काय माणूस म्हणा बायाला. हे डॉक्युमेंट्स म्हणजे मी आलो आणि मला रिस्पेक्ट दिली नाही म्हणून मी याचे डॉक्युमेंट्स फेकून दिले. हा जो प्रूफ आहे, जे कागदपत्र होते याचेवाले, मी जाळून टाकले असते बरं का जर मला आधी माहिती राहिलं असतं याच्यामध्ये एवढा ॲटिट्यूड आहे. बाकी त्या स्टीवने काम सांगितलं म्हणून करू राहिलो आपण, नाहीतर काही घंटा मला फरक पडत नाही. पैसा पण द्यायला तयार होतो का नाही आता. भाऊ जर यांनी आपल्याला काही मदत नाही केली ना तर नक्की याची मी वाट लावून टाकल यार. मी डायरेक्ट सांगून दिल भाई, ह्या कार्यकर्त्याला स्टीव गेला खड्ड्यामध्ये. आपण साधूच फुकटचं काम नाही करत आपण. ओके, काहीतरी सांगतोय तो की त्याचा एक मित्र आहे म्हणे, त्याच्याकडे जावं लागेल असं म्हणतोय तो की खूपच असं काहीतरी करायचं असेल तर मग त्या मित्राशी भेट म्हणे याच्यावाल्या. हाकलू जाऊ राहिलो, दम धरतो का थोडासा, हाकलतो काय आहे आईला. आणि माझी वालीची गाडी कुठे आहे ती, मी मायकल भाऊ दुसऱ्याची गाडी घेऊन आलेला आहे वाटतं. ही 5 पटक लाल डबड गाडी कोणाची रे, डेविन नाव आहे याचंवालं, देवेन. आणि हा कार्यकर्ता बोलला की त्याचा एक मित्र आहे तो फिल्म प्रोड्युसर आहे
प्रोड्युसर जे पिक्चरांमध्ये पैसा लावणारा गोष्टी असतात, फिल्म प्रोड्युसर पिक्चर वगैरे बनवतात ते मूवी, तर लॉस सॅन्टोसमध्ये जो फिल्म स्टुडिओ आहे ना, तर फिल्म सिटी, तर त्या ठिकाणी तो राहतो म्हणे. मग त्याला आपल्याला पण भेटायला जावं लागेल असं याचं म्हणणं आहे, की तिकडे जाऊन काहीतरी तुमची मदत होऊन जाईल म्हणे. तर जाऊ यार, सध्या तर एवढी महत्त्वाचं नाही आहे. बाकी फ्रँकलिनचा मला आता फोन आला का मी केला वाटतं. तर आपल्याला संध्याकाळ होण्याच्या आधी तिकडं जायचं आहे. आधी मला घरी जावं लागेल यार. घरी जाईल, थोडासा मस्त सूटबीट घालल आणि मग आपल्याला फायनली जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला. कारण अशा दलिंदर कपड्यांमध्ये चांगलं नाही वाटत ते, है ना. तर काय हरकत नाही, पोचलोय आपण आपल्या घरी. आता मी माझी गाडी लावतो. अरे सरकारना बाजूला यार, ट्रॅफिक कायला करता राव तुम्ही. तर माझीवाली गाडी मी इकडे लावतो. आणि फ्रँकलिननी माझी गाडी कुठं लावली रे. माझी गाडी फ्रँकलिन बोलला की म्हणे मी तुझी गाडी घरी लावली म्हणे, पण साला मला गाडी तर काही दिसत नाही आहे. बघू, जाऊ दे आता, मला कपडे वगैरे बदलू दे आणि मग आपण ते सेलिब्रेशन करायला जाऊ तिकडं. बाकी फ्रँकलिन पण येणार आहे, ट्रेवर पण येणार आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी येणार आहे. मायकलची फॅमिली राहिली असती तर मजा आली असती यार, पण गरिबीची परिस्थिती, मायकलची फॅमिली नाही यार त्याच्यासोबत. वाईट तर वाटतं नाही यार. तर मस्त असा सूट घालू, जाऊ दे आपण. मागच्या वेळेस होती मायकलची फॅमिली, ह्या वेळेस नाही आहे, पुढच्या वर्षी राहील आपण, काय हरकत नाही. तर मस्त असा व्हाईटवाला सूट घातला. माझ्याकडे चष्मा आहे ना, मस्त रे, एकदम सॉलिड दिसू राहिला ना आपला कार्यकर्ता मायकल भाऊ पाटील. ओके, तर चल रे भाऊ, आता मला माझी गाडी घ्यावं लागेल आणि निघावं लागेल इकडनं पटकन, कारण संध्याकाळ होऊन गेलेली आहे. जाता जाता रात्र होऊन जाईल. एवढं पण लांब नाही ते, इथंच आहे, जवळच आहे. बाकी माझी गाडी कुठे आहे रे. इकडे आहे का. अबे इकडं पण नाही आहे. फ्रँकलिन गाडी तू लावली, हां इकडे आहे का. म्हटलं का गाडी आहे नेमकी कुठं चालं. आणि गाडी जी माझी तुटलेली होती ना, ती रिपेअर पण झालेली आहे. कसं काय होऊन जातं रे अशा ऑटोमॅटिक गाड्या रिपेअर. लावली असेल भाई कोणतरी रिपेअरिंग वगैरे करून, फ्रँकलिननी केली असेल. जाऊ दे, त्याला थँक्यू बोलावं लागेल आपल्याला. जाऊ दे, आता मी माझी गाडी पळवतो इकडनं आणि आरामात राहू. इकडं ना हा रस्ता थोडासा डिफिकल्ट रस्ता आहे. अशी मी जोरात पळवायला गेलो ना, एकतर ह्या नालायक लोकांनी नो पार्किंगमध्ये गाड्या लावलेल्या आहे. एक नंबरचे इंडियन कार्यकर्ते दिसतात मला लॉस सॅन्टोसमध्ये, पण कुठेही कसंही वागता यार. आता बघा ट्रॅफिक पण एवढी वाढते ना. तर चला मित्रांनो, काय विषय नाही, शेवटी ती वेळ आलीच आहे ज्या वेळेची तुम्ही सगळे वाट बघत होते एवढ्या वेळपासून. तर जर तुम्ही सुरुवातीचा पार्ट नसेल बघितला, तुम्ही डायरेक्ट ह्या पार्टला जर बघत असाल तर असं नका करत जाऊ रे. पहिल्यापासून व्हिडिओ बघत जा ना यार, मजा नाही येते अशी बघायला. म्हणजे तुम्हाला पण गेम प्ले बघायला मजा नसेल येत, म्हणून सांगत जा मला काहीतरी काय प्रॉब्लेम वगैरे. बाकी जेवढं माझ्याकडून शक्य होतं तेवढं मी फुल प्रयत्न करतो. माझी गाडी मी इथं लावून देतो आणि मग तुम्हाला पूर्ण परिसर दाखवतो कशाप्रकारे आपण ही सगळी सजावट केलेली आहे. ओके, आणि मूर्ती पण थोडीशी आपण अपडेट केली बरं का. बघा आधीची मूर्ती ना ती थोडीशी अशी ग्रे कलरमध्ये होती, ह्या म्हणजे राखाडी कलर. आणि ही वाली जी मूर्ती आहे ती एकदम व्हाईट कलरमध्ये आहे, एकदम चकाचक मस्त सॉलिड दिसते आहे. महाराष्ट्र पोलीसची पण सिक्युरिटी आपण लावलेली आहे. अशा काय गोष्टी करतो, सेलिब्रेशन करतो, जल्लोष सण उत्सव साजरा करतो. महाराष्ट्र पोलीस तर येणारच नाही का यार. बाकी लॉस सॅन्टोस पोलीस पण आहे इकडं, जे की जाऊ दे आता काय बोलायचं. बाकी सजावट तर यार एक नंबर आहे, मस्त रे. मग इकडं पण यार म्हणजे 4-5 गाड्या आहे महाराष्ट्र पोलीसच्या नाही का, इकडं पण आहे. बाकी 1-2 पोलीस आहे बाई, काय हरकत नाही. ह्या पोलीस गाड्यांना सायरन नाही रे, असा विषय होतो आहे. सायरन असायला पाहिजे नाही का. आणि हा जो फ्रँकलिन आणि ट्रेवर तर सुरू होऊन गेले भाई नाचायला, डीजे बीजे चालू यार, मस्त रे. ट्रेवर तर नाचायला लागला, फ्रँकलिनला फोटो काढायला लावून राहिला तो. काय भाऊ, फ्रँकलिनला कामाला लावून दिलं आहे ट्रेवरनी पण, गजब. बाकी इथं पण लोक आलेले ते आणि फुल जल्लोष साजरा करताना मित्रांनो. आता मी तुम्हाला थोडंसं मस्त असं व्ह्यू दाखवतो इकडं की कशा प्रकारचं आहे. बाकी मूर्ती दाखवतो तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं मूर्ती बघायची आपल्याला कशी प्रकारची मूर्ती, स्मारक वगैरे जे पण असतं आपलं ते. आणि हा सगळा सीन क्रिएट करायला ना मित्रांनो माझा गेमचा एवढा प्रॉब्लेम येत होता की तुम्हाला मध्ये मध्ये ग्लिचेस दिसतील गेममध्ये. तर एवढा लोड घेत नाही रे, ग्राफिक कार्ड आहे ना यार ते पण एवढं, जे पण एवढे मी ऑब्जेक्ट्स आणलेले नाही. तर बघा ही गाडी आणली आहे, हे लाईट आणले, ही मूर्ती वगैरे, ही लोकं आणलेत. वरून ते वरच्या बाजूला बघा काहीतरी फिरतं आहे ते चक्र. या अशा जे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण गेममध्ये टाकतो ना, ते गेम सपोर्ट नाही करत, असा विषय होतो. तर मग तरी गेम खूपच क्रॅश होत होता यार. पण तरी कसा मी व्हिडिओ बनवली आणि तुमच्यासमोर मी आणली ती. बाकी बघा हा सर्व्हर रूम मी वाटतं सगळे इथं टेक्निकल कामं चालतात, जे पण DJ वगैरे जे आहे ना त्याला कंट्रोल करण्याचं काम इथं आहे.
बाकी इकडं पण एक टेंट दिसतो आहे मला, मस्त रे. इकडं पण काय हरकत नाही, काम चालू आहे सध्या. तर जास्त टाईमपास नाही करत आपण, मी तुम्हाला डायरेक्ट आपली मूर्ती दाखवतो, म्हणजे महाराजांची मूर्ती कशा प्रकारची आहे. बाकी बघा थोडासा ग्लिचेस तुम्हाला दिसत असतील जमिनीवर, बघा थोडंसं कसं काही एकदम वेगळंच दिसतंय. तर असा ग्लिच होतो यार इथं, म्हणजे ते प्रॉब्लेम होतच असतो. आता काय सांगू, माझा पण एवढा काही असा एवढं काय मोठा पी सी नाही आहे, एवढं काही भयानक लॅपटॉप पण नाही आहे. बाकी बनवायचं आहे आपल्याला पण गेमिंग आपला सेटअप, तो पण कधी जेव्हा तुम्ही सपोर्ट करशाल यार. आपण मेहनत, आपण काय की इतका पण पैसा नाही आपल्याकडं. मी आता वरती जात नाही यार, वरती जायचा विचार करत होता, पण काय मायकेल भाऊनीना बुटं घातलेली आहे, रिस्पेक्ट लागते, वरती जाऊ नाही शकत मी, सॉरी. बाकी आता खालूनच बरं. फायनली मित्रांनो, जी व्हिडिओची तुम्ही सगळ्यांना वाट बघत होती ती व्हिडिओ आपण या GTA 5 मध्ये केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा केलेला आहे, जयंती, जन्मोत्सव जे पण काय म्हणा. ओके, कशी वाटली व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की लाईक शेअर करा, कमेंट करा आणि एक सबस्क्राईबचं बटन दाबून द्या यार. पैसे नाही लागत मित्रांनो, एक सबस्क्राईबचं बटन दाबून द्या. आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या, MH मराठी गेमर डायरेक्ट टाईप करा, तुम्हाला आपलं इंस्टाग्राम अकाउंट भेटून जाईल. लवकरात लवकर तिथं नाही काहीतरी 2000 फॉलोवर तर पूर्ण करा यार, गरिबीची परिस्थिती चालू आहे यार सध्या, मला पण थोडंसं काही मदत होऊन जाईल. बाकी महाराष्ट्र पोलिसांचा पण खूपच धन्यवाद, तुम्ही आपल्याला सपोर्ट केलं. काही इथं काय एकदम आपला जो कार्यक्रम आहे तो एकदम आरामात पार पडलेला आहे. बाकी कसं वाटलं तुम्हाला पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, आता बोलत राहील, तुम्ही कमेंट नाही करत म्हणून मी परत परत बोलत राहतो की कमेंटमध्ये बोला, तुम्ही बोलत नाही, असा विषय होतो. आणि बाकी ठीक आहे, आता तर परत एकदा बोला मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि मग आपल्या बाकीच्या व्हिडिओ पण जाऊन बघा बरं का. तर मग येतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.